नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत इडली चटणी कशी बनवायची, त्याच्यासोबत सांबारसुद्धा आहे। तर आज आपण इडलीची आणि चटणीची रेसिपी दाखवतो आहे। त्याचं प्रमाण आणि साहित्य आता आपण पाहूया। इथे आपण ही 8 तास डाळ भिजत घातलेली। इथे तांदूळ बघू शकता, तांदूळसुद्धा भिजलेले आहेत। ही मी 10 वाट्या तांदूळ घेतले कारण आम्हाला 20 ते 25 माणसांसाठी इडली करायची आहे। तर इथे 10 वाटी मी हे तांदूळ भिजत घातले, 7 ते 8 तास झाले। आणि इकडे आपण डाळ बघा पूर्ण भिजलेली आहे। आता आपण हे पूर्ण वाटून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा एकत्र। तर आता वाटून झाल्यावर दाखवतो तुम्हाला। सुरुवातीला आपण डाळ वाटून घेऊया। थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची, थोडंसं पाणी घालून। शक्यतो आहे ना तुम्ही जे आपण डाळीसाठी पाणी वापरतो ना तेच आपण घ्यायचं, जेणेकरून ते फर्मेंट व्हायला मदत होते। जे पाणी असतं ना आपण डाळ भिजत घातलेलं तेच आपण ह्याच्यामध्ये घातलंय थोडं थोडं, आणि आपण आता वाटून घेऊया। इथे बघा एकदम स्मूथ बॅटर बनवलं आहे आपण। जराही त्याच्यामध्ये डाळ वगैरे राहता कामा नये। आपण मेदूवडेला थोडी डाळ राहिली सुके वाटतो आपण, पण हे पाणी घेऊन थोडं थोडंसं वाटायचं आणि अशी एकदम स्मूथ पेस्ट बनवायची। आता आपण काढून घेऊया। तर इथे बघा आपलं सगळं आता हे डाळ आणि तांदूळ वगैरे वाटून रेडी आहे। तर आपण हे जरा मिक्स करूया। डाळ आणि तांदूळ मी एकत्र केला तरी चालेल, मी वेगवेगळी वाटली होती। ह्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे। काही जण दुसऱ्या दिवशी मीठ टाकतात, मी शक्यतो पहिल्यापासूनच पहिल्या दिवशीच मीठ टाकते। आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे मी 2 चमचे मीठ टाकले, एवढ्या पिठामध्ये लागणारच आहे। आणि हे बघू शकता हे घट्ट आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकणार आहे, ज्याची कन्सिस्टन्सी आपण व्यवस्थित बघून घ्यायचं। ते सगळं मिक्स करून घेऊया। इथे ह्याच्यामध्ये काही जण चिरमुरे टाकतात बघा वाटताना, आणि मी शक्यतो आपला जो भात असतो केलेला, जो शिल्लक राहिलेला असेल किंवा लावून घेतला तरी चालेल, थोडासा तो वाटून मी ह्याच्यामध्ये टाकलाय। मग अशी आपलं ते शूट करायचं राहून गेलं, थोडासा भात घ्यायचा आणि त्याला फर्मेंटेशन आणि इडली सॉफ्ट व्हायला मदत होते त्याच्या साह्याने, असा एक माझा अनुभव आहे। आता हे मिक्स करायचं आणि रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आपल्याला। तर आपलं हे पीठ आहे बघा इडलीचं, जे आपण काल भिजवलं होतं। आणि बघू शकता आईने सकाळी थोडंसं हलवून ठेवलं होतं, जे वरती आलं होतं तुम्ही बघू शकता। व्यवस्थित हे फर्मेंट झालेलं आहे। आता थोडंसं आपण हे इडलीच्या पात्रामध्ये टाकण्याआधी थोडंसं असं हलवून व्यवस्थित घेणार आहे। आई हलवते, थोडंसं हलव आई, व्यवस्थित जितकं पाहिजे तितकं फर्मेंट झालंय बघा। हे जर असं पळीने हे बघू शकता, अगदी त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे। जर पाणी वगैरे घालायची काही गरज नाही। आणि शक्यतो रात्री जितकं तुम्हाला पातळ वगैरे हवं असेल पीठ, तितकं तुम्ही रात्रीच त्याच्यामध्ये पीठ हे करताना जे ग्राइंड करतो आपण तेव्हाच करायचं आहे। आणि ह्याच्यात सोडा वगैरे घातलेला नाही, कारण आता गरमी आहे, गरज नाही आहे, पीठ व्यवस्थित फुलून येतं। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर हा आहे बघा स्टीमर। आपल्याला खूप जणांसाठी इडली बनवायची जास्त क्वांटिटीमध्ये, त्यामुळे हा जो बेकरीसाठी आमच्याकडे वापरला जातो हा स्टीमर आहे। ह्याच्यामध्ये बघा 4 ट्रे बसू शकतात ॲट अ टाईम। हा ढोकळा वगैरे स्टीम करतात ह्याच्यामध्ये अशा प्रकारचा। आणि गाड्यावर वगैरे तुम्ही स्टॉलवर कुठल्या तरी इडलीच्या ह्याच्यामध्ये पण बघितलं असतात, अशा प्रकारचे स्टीमर असतात तुम्हाला, त्याच्यामध्ये स्टीम करतात जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील तर। आमच्याकडे हा अवेलेबल आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये करत आहे। स्टीमरमध्ये टाकण्यासाठी त्या पद्धतीचे आमच्याकडे हे आहे ट्रे। ह्याच्यामध्ये ॲट अ टाईम 9 आणि 9 चौक 36 अशा 36 इडल्या आपल्याला ॲट अ टाईम मिळतात, मोठ्या साईजमध्ये आहेत बघा। तर ह्याला बघा तेल वगैरे लावायची गरज नसते, थोडंसं आपण ग्रीस करतो ह्याला, नाही असं नाही, पण जास्त गरज नसते। आणि अलगद तुम्हाला दाखवेनच नंतर कशा बाहेर पडतात ते। या पद्धतीच्या 4 प्लेट आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये आता आपण हे इडली स्टीम करणार आहोत। इथे बघू शकता थोडंसं ग्रीस करून घेतलं आहे मी या ट्रेला, आणि आता ह्याच्यामध्ये हे बॅटर टाकत आहे। पाण्याला आपण स्टीमर जो ठेवला आहे त्याला पाण्याला उकळी आलेली आहे।
स्टीम पकडलेली आहे त्याला. तर पटपट ह्याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही पाहू शकता 4 ट्रे आपले तयार आहेत बघा. आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण हे स्टीमरमध्ये एक एक टाकूया. वाफ येते बघा. या पद्धतीने एक ट्रे आपण टाकून 4 ट्रे आपण ह्याच्यामध्ये टाकलेत. आता आपण हे स्टीमरचं झाकण लावून घेऊ. या पद्धतीचं झाकण असतं बघा. असं पॅक झालं आहे. आता आपल्याला हे 15 ते 20 मिनटं असं आपल्याला इडली ही स्टीम करायची. त्याच्यानंतर आपण बघू. तर आता बघा 15 मिनटं झाली आणि वाफ बघा दणदणून वाफ यायला सुरुवात झाली. आता आपण या स्टीमरमधून हे सगळं काढून घेऊया. तर हे ट्रे आता काढून घेऊया. बघू शकता व्यवस्थित फुललेले आणि सॉफ्टसुद्धा दिसते बघा. आता आपण सगळे ट्रे आधी काढून घेऊया. आता बघा हे 4 ट्रे आपले काढून झालेत. आणि इडली बघा आता आपण यातली मी काढून दाखवते तुम्हाला. याला थांबण्याची गरज नाही आपण थंड होईपर्यंत, कारण त्याला नॉन स्टिकी आहे. ते तुम्ही बघू शकता. हे बघा की अलगत निघाले बघा. एकदम सॉफ्ट आहे या पद्धतीचे. हे बघा असं आता आपण सगळ्या आधी काढून घेऊया. कुठेही बघा चिकटलेली नाही, पूर्ण क्लीन येतं या भांड्यांमध्ये. तर आपण हे सगळ्या इडल्या आधी काढून घेऊया. तुम्ही असं थोडंसं हे केलं, हे बघा तुम्ही थोडंसं असं हे केलं तरी हाताने सुद्धा निघतात. या इतकं हे त्याला चमचा सुद्धा लावायची गरज नाही या पद्धतीने. हे बघा चटणीसाठी बघा इथं खोबरं घेतले. 1-1.5 नारळ आहे, 1.5 वाटी नारळ आहे ते. आणि मिरच्या घेतल्यात आपण. आपल्या तिखट जसं असेल तसं त्या पद्धतीने घ्यायचं. आणि मीठ बघा 1 चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घेऊ शकता. जिरं बघा, जिरंसुद्धा 1 चमचा 1.5 चमचा जिरं घेतलं. तुम्हाला जर जास्त फ्लेवर आवडत असेल तर जादासुद्धा तुम्ही टाका. इथे बघू शकता लसणीच्या पाकळ्या घेतात. 7 ते 8 घेतलात तरी तुम्ही चालेल. ते डाळं पण घेतो आपण कधी कधी आम्ही वापरतो. जे उडपी लोक करतात, जी आपली रेस्टॉरंटमध्ये वगैरे असते, किंवा थोडीशी चवीसाठी आपण साखर वापरतो इथे थोडीशी. तो अगदी किंचित घ्यायचं. कोथिंबीर घेतली. आता हे सगळं बघा इथे पुन्हा एकदा सांगते. खोबरं आहे, मिरची, लसूण घेतलेला आहे, जिरं टाकले, मीठ टाकले, थोडीशी साखर टाकली आणि कोथिंबीर घेतली आपण. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. छान तेल तापले बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचे, मोहरी टाकतोय आपण, हिंग, कढीपत्ता आपल्याला हे सगळं टाकायचं आहे. आणि छान ती तडतडल्यानंतर कढीपत्ता थोडासा टाकायचा आहे. आणि ही फोडणी आपल्याला त्या चटणीमध्ये चांगली तडतडल्यानंतर आपल्याला त्या आपण जी ग्राइंड करून घेतलेलं आहे आपली चटणी जी खोबऱ्याची बनवली त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे. तर चटणीमध्ये ही जेव्हा आपण तडका देतो ना त्याच्यानंतर ते घातल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यावरती काठी किंवा झाकण ठेवायचं, जेणेकरून त्याचा फ्लेवर बाहेर जात नाही. आता उघडून बघतोय आपण व्यवस्थित झालं. ते मिक्स करून घेऊया हलवून. छान आपली चटणी ही रेडी आहे खाण्यासाठी. चटणी तुम्हाला अजून पातळ हवी असली तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, पण आम्हाला एवढी ठीक आहे म्हणून मी एवढीच ठेवते. काही हॉटेलमध्ये ह्याच्यापेक्षा पातळसुद्धा असते. तुम्ही बघू शकता. कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवा. इथे बघा चटणी आपली रेडी आहे. आणि हे आपलं आहे सांबार. तुम्ही पाहू शकता असला त्याचा फ्लेवर येतोय ना, मस्त वास सुटला त्याला, सुगंध एकदम भारी येतोय. बघा सगळं घातलं आहे आपण त्याच्यावर. सांबारची रेसिपीसुद्धा आपण कधीतरी बघू. आता फक्त तुम्हाला हे शॉर्टमध्ये दाखवते. आपल्याकडे सांबारसुद्धा हे रेडी आहे. इथे बघू शकता आपल्या इडली तयार आहेत. आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊया. तर इडली वगैरे झाली आपल्या. आता त्याचं प्लेटिंग करूया. इथे बघा मी 4 इडल्या घेते. हे आपलं सांबार. इडली
चटणी. तर हे बघा रेडी आहे आपली इडली चटणी आणि सांबारसुद्धा. तुम्हाला चटणीची रेसिपी आज दाखवली. सांबारची रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.